नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं काव्यमनच्या आजच्या नवीन भागामध्ये खूप मनापासून स्वागत आहे। फार दिवसांनी आपली गाठ पडते म्हणून नमस्कार। मागचा एक आठवडा काही कामांमध्ये व्यस्त होते म्हणून कविता सादर करता आली नाही, पण मीच घेतलेल्या माझ्याच सुट्टीची भरपाई मी आज करणार आहे तुमच्यासाठी। ती सुद्धा एक प्रेम कविता ऐकवून। खरं तर मी प्रेम कविता जास्त वाचत नाही आणि ऐकवतही नाही, पण ही कविता फार स्पेशल आहे कारण ही कविता विंदा करंदीकरांनी लिहिलेली आहे आणि विंदा करंदीकर हे माझे फार आवडते कवी आहेत। पहिल्या प्रेमावरची ही कविता आहे, अपूर्ण राहिलेल्या पहिल्या प्रेमावरची खरं तर ही कविता आहे। आणि असं म्हणतात की पहिलं प्रेम हे खूप स्पेशल असतं आणि सगळ्यांच्याच मनांमध्ये पहिल्या प्रेमाच्या आठवणी कुठेतरी दडलेल्या असतात। या कवितेच्या मार्फत विंदा करंदीकर कुठेतरी त्या आठवणींना जागा करण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं। कवितेचं नाव आहे थोडी सुखी थोडी कष्टी। प्रेम कविता आहे म्हणून मी फारसं काही बोलत नाही, फक्त एवढं सांगते की ही कथनात्मक कविता आहे आणि जसं जसं मी कविता ऐकवते तसं तसं तुम्ही त्या कवितेतली कथा शोधण्याचा प्रयत्न करा। कवितेचं नाव आहे थोडी सुखी थोडी कष्टी। फारा दिवसांनी आली माघारीण माहेराला, फारा दिवसांनी आली माघारीण माहेराला, स्टेशनात भेटलानी ओळखीचा टांगेवाला। फारा दिवसांनी आली माघारीण माहेराला, स्टेशनात भेटलानी ओळखीचा टांगेवाला। ओळखीचा वाटला तो पण कोण कोटचा ही भ्रांत, ओळखीचा वाटला तो पण कोण कोटचा ही भ्रांत, हसला तो ओळखीने आणि चढली ती आत। नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे, नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे, भर धाव सुटे घोडा आणि चाबूक कडाडे। ओळखीचे आले वाडे आली आली गेली शाळा, ओळखीचे आले वाडे आली आली गेली शाळा। अगो बाई तोच कहा, तिला चंदू आठवला। आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे, आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे, आणि तिच्या काळजात काही थरारून गेले। फारा दिवसांनी आली माघारीण माहेराला, गल्लीतल्या घरापुढे त्याने टांगा थांबविला। नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी, नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी, माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी, माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी। प्रचंड गोड कविता आहे आणि वाचणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या मनातल्या पहिल्या प्रेमाची ती आठवण जागा करून देणारी ही कविता आहे। सगळ्यांच्याच आयुष्यातलं पहिलं प्रेम त्यांना मिळतंच असं नाही। याही कथेतली जी नायिका आहे आणि नायक आहे त्यांची पहिली प्रेम कहाणी अधुरी राहिली आहे आणि विंदा करंदीकरांनी ती खूप सुंदररित्या एका कवितेच्या मार्फत मांडली आहे। पहिलं प्रेम हे अपूर्ण राहिलं की कदाचित त्याचं रूपांतर दडपणामध्ये होत असेल आणि हेच दडपण त्या नायिकेच्या आणि नायकाच्या मनामध्ये घालमेल करताना आपल्याला दिसतंय। एक स्त्री माहेरी येते आणि स्टेशनातच तिला तिचा प्रियकर दिसतो, पण ती तिच्या संसारात पुढल्या आयुष्यात इतकी गुंतलेली आहे जणू की तिला तो ओळखूही येत नाही। पुढे कुठेतरी शाळा दिसल्यावर तिला एकदम चंदू आठवतो आणि त्याच्याबद्दल तिला दुसरं काहीही आठवत नाही, पण डोळे मात्र आठवतात। किती गूढ लपलेलं असेल त्या डोळ्यांमध्ये। दुसरीकडे चंदू तिला पटकन ओळखतो, पण त्याला लक्षात येतं की हिने आपल्याला ओळखलेलं नाही आहे, म्हणून तो मागे वळून तिला बघत सुद्धा नाही आणि शेवटी प्रवास संपल्यानंतर पत्ता न सांगता गल्लीतल्या तिच्या घरापुढे आपसुकच टांगा थांबवतो। किती निर्मळ प्रेम असेल ते, आणि काही ठळक कारणांमुळे त्यांचं जमलं नसेल किंवा प्रेम अपूर्ण राहिलं असेल असं आपण समजूया। अशा कविता मित्रांनो विंदा करंदीकर आणि त्यांसारखे थोर कवीच लिहू शकतात। तर तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा। तुमच्या पहिल्या प्रेमाबद्दलच्या काही आठवणी असतील, तुम्हाला शेअर करायच्या असतील तर त्या तुम्ही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये शेअर करू शकता। आजची ही कविता आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काव्यमनला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। दर आठवड्याला मी एक नवीन कविता, एक नवीन विषय तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी तुमची मोलाची साथ मला हवी आहे। काव्यमनला तुम्ही खूप छान प्रोत्साहन देतच आहात
पण पुढेही देत चला आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.